हॅलो गाईज, तर परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता आलो, 6 वाजून 4 मिनिटं झाली. तर बघा, आज आपल्याला बराच उशीर झाला, कारण की गाडी साफ करायला टाइम लागला. कारण की 2 दिवस झाले गाडीमध्ये, म्हणजे साफ केली होती, पण अशी मधून मधून असा कपडा मारला होता. थोडं पाणी मारून हे ते साफ केला आज चकाचक. आणि आता निघालो आपण. तर आपल्याला गॅस भरावं लागेल. 4 गाड्या आहेत, पण तेवढ्या आपल्याला दिवसभर काम करायला नाही परवडत, म्हणजे पुरत नाही जाते तेवढे. तर गाईज, बघा शेवटपर्यंत ब्लॉग नक्की चांगला वाटेल तुम्हाला. चला तर भेटू पुढील. आता ट्रिप कुठलं पडते बघू, नाही तर पंपावर जाऊ आपण. तर भेट. हॅलो गाईज, तर आपला गॅस भरून झालेला आहे आता. हे बघा, फुल झाला गॅस. आता भरणं झालेलं आहे. आता आपण आलो इथं. फुलगेटची ट्रिप पडली होती आपल्याला. तर काय 200 रुपये दिले तर फुलगेटचे, जाऊ द्या, चालते, काय नाही. 10 किलोमीटर आहे. 10 बरं दिला नंबर, एक 10-12 किलोमीटर. तर गाईज, भेटू आता. ड्रॉप सोडी. हॅलो गाईज, तर आपण आलो आता स्वारगेटवर. बघा, इथं स्वारगेटवर आलो होतो आणि इथं सोडलं. स्वारगेटची ट्रिप होती ती, मला वाटलं फुलगेटची आहे वाटलं. तर गाईज, आता बुकिंग सोडली मी. ते सरला, त्या सरचं असं होतं की त्याने केली होती, म्हणजे बारकी आपली हॅशबॅग राहते, वॅगनार किंवा स्विफ्ट हे ते. तर ते केली होती. मग त्याचं म्हणणं आलं की त्यानं गो बुक केली होती. तर ते म्हणले आपल्याला सीएनजीचं याच्यात सिलेंडर आहे म्हणले की डिग्गी मध्ये. मी म्हणलो गाडी मोठी आहे सर, हे आपल्याला तुम्ही गाडी केली होती बारकी बुक, बॅग ठेवायची. तर काय सांगता, असं म्हणजे कस्टमर आहे का काय, म्हणजे बारकी गाडी बुक करायची, आली मोठी गाडी डिझायर. तर असं समस्या आता काही काही लहान लहान आपल्या बारक्या. त्याला ते, मग त्याला समजून सांगले की सर, म्हणलो तुम्हाला गाडी मोठी आली आहे की नाही, बारीकी बुक केली तुम्ही, आपले हॅगनार. कमीत कमी तुमच्यापाशी लगेच आहे तर मग तुम्ही गो सिडॅन तरी करायची म्हणलो. पण मला यायचं होतं इकडं पटकन, त्यामुळे घेतली ट्रिप, नाही तर मी गो उबर कधी चालूच करत नाही. तर गाईज, भेटू पुढे. आता ट्रिप कुठली पडली मला एक ट्रिप आता 200 रुपयाची काहीतरी आहे. 12 किलोमीटर आहे. 18 रुपयाचा रेट द्यायला. तर चला गाईज, सोडू हे ट्रिप आणि भेटू तुम्हाला. हॅलो गाईज, तर आपण आता आलो इथं बालेवाडीला या बिल्डिंग मध्ये ट्रिप सोडली. इथं सोडली, आता थांबलो होतो, चहा घेतला. इकडे बघा, हे सर्कल मध्ये सोडली. या सर्कलच्या इकडे, इकडून मागून मागून असं गेलं की तिकडे गेट आहे त्या याचं अपार्टमेंटचं. तर गाईज, आपण आता बघू इथून कुठं पडते आपल्याला ट्रिप. हे पण कस्टमर एक नंबर चांगली होती, सगळे चांगले एखादा थोडंफार हे होऊ शकते कमी जास्त, काही नाही. तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग, नक्की चांगला वाटेल तुम्हाला. करल मी अपडेट तुम्हाला कुठली पडेल ट्रिप आता, सांगा. हॅलो गाईज, तर आता आलो आपण बानेरहून इथं डेक्कनला. खूप इथं कडक बंदोबस्त आहे पोलीसचा, ते मॅरेथॉनमुळं. क्लिअर म्हणजे सगळं ओके का, रस्त्या आहे ते पदशीर, साफसफाई, निर्मळ. सगळं केलं इथं. बघा, बजाजनं हे केलं काहीतरी, यांना ते स्पॉन्सरशिप, बजाज, दुसऱ्या कंपन्या आता 1-2. तर याच्यामुळं रस्ते बंद केले, लाल लाल पूर्ण दिसायले बा पोलीस इथं आपण आलं. तर गाईज, बरेच रस्ते बंद आता आज पुण्यात. तर रेट पण बराच वाढायचं काय, किलोमीटर वाढलं किंवा फिरून जावं लागायला, म्हणजे प्रत्येक गोष्टीत 5 किलोमीटर जरी जायचं असेल तर फिरून जावं लागायला. 6 किलोमीटर रन व्हायला त्याचा. तर ते रन वाढला की पैसे वाढतात, काही विषय नाही त्याचा, पण प्रॉपर भाव नाही वाढला त्याचा. तर बघा, पूर्ण लाईन मारली इकडून आणि इकडून. तर हे बघा, पोलीस पण उभे आहेत इथे. हे पट्ट्या लावल्या.
तर गाईज आपण आता भेटू, आपल्याला ट्रिप कुठली पडते बघू. 1 वाजली होती आता, 109 रुपयाची, पण ते बारकी होती, लईच लहान होती ट्रिप. ते गो उबर चालू केलं होतं मी मध्ये, तर त्यामुळे ते बंद केलं नाही, आता बंद करून टाकतो. ते वाजत असतात ट्रिपा थोड्या छोट्या छोट्या. चालते गाईज, तर भेटू पुढे, अपडेट करतो मी कुठे पडेल आपल्याला ट्रिप. इथं आलो आपण FC रोडवर आता. तर गाईज FC रोडवर पहा आता किती कमी ट्रॅफिक आहे आज, काय बघा. तर गाईज आपल्याला पडली मुंबईची ट्रिप. इतनी खुशी झाली की लईच, कारण FC रोडला आहो आपण, FC रोडवरूनच पडली. आणि मी थोडं जस्ट पुढे आलो आणि मागली ट्रिप पडली. म्हणजे तर मला आता 1.5 किलोमीटर पुढून U-टर्न करून जावं लागायला. तर भेटू गाईज, यायला पिकअप करू आधी. गॅस भरायची काही गरज वाटत नाही मला, तरी पाहू आपण. तर भेटू गाईज, पिकअप करू. पूर्ण ट्रॅफिक जाम झाली इथं, गाड्या. हे बघा इकडून येणारी साईड आहे, हे बघा मागे. हे आपली गाडी. हे तर गाईज हे बघा पूर्ण वन साईड म्हणजे बंदच केलं. एकाच बाजूने गाड्या यायल्या. ते पलीकडली लाईन जाम झाली वाटते, त्यामुळे हे लाईन बंद करून त्या लाईनचे पण गाड्या याच लाईनने काढायला. गाईज एक गोष्ट तुम्हाला दाखवते बघा इकडे. आता कॅमेऱ्यात दिसत झालं, हे गोटा किती झिजला. म्हणजे या गिटी टाकलेल्या या रस्त्यात एवढं, हे पूर्ण हे अर्धी गीट संपत आली. किती घासला ते रस्ता. हे बघा, इतकं थांबायचं काही वेळ आहे, म्हणजे काही संबंधच येत नाही थांबायचा इथे. हे बघा पूर्ण जाम झाली. हॅलो गाईज, तर आपण असंच ट्रॅफिकमध्ये थांबून आता आलो फूड मॉलवर. बघा इकडं फूड मॉलवर ब्रेक घेतला. आता आपल्याला बाहेर इथं फूड मॉलवर गाण्याचा आवाज राहते, त्यामुळे इथं जास्त शूट करायचं म्हणणं. तरी आपण थोडं करू आपण. हे बाई बघा इकडे आपण फूड मॉलवर आलो. आता तिकडे बाजूला जाऊन एकदा बोलू आपण. तर काहीच आपल्याला थोडी भूक पण लागली होती. आपण आता काहीतरी वडापाव काहीतरी खाऊ, इथे चहा घेऊ आणि तिकडल्या या हॉटेलवर जाऊ आपण. आता इकडे खूप महाग आहे, तर आपल्याला काय परवडत नाही इकडलं, त्यामुळं इकडे जाऊ. हे आपल्या त्या महामंडळ थांबलेल्या आहेत इथे. तर चला गाईज, आपण चहा घेऊन तुम्हाला भेटतो. आता निघतो आणि मुंबईमध्ये गेलं की भेटू आपण. मुंबईमध्ये तर आत्ता आपल्याला सहज ट्रिप पडली 2200ची इथून. तर आपण आता चाललो पिकअप करायला. तर भेटू गाईज पिकअप करून. बघा आता किती रस्ता बारीक आहे ते. हे बघा गाईज, नवीन पुलाचं काम व्हायला तिकडे. हे बघा, म्हणजे शाईनच्या बाजूचा आहे हे नजारा. हे बघा तिथं ते पूर्ण पुलाचं काम व्हायला ते मधी. आता आपल्याला इथूनच बिचूनच पडली ट्रिप. हे बघा जस्ट आता झालं, इथून जमत नाही, दिसत नाही तिकडलं. हे बघा काय, हे ब्रिजचं काम व्हायला इथं. या ब्रिजचं नाव मला माहित नाही काय ते, पण इथं व्हायला काम. आपण ह्याच्यावर चढलो होतो, गाडी आपली इकडं आहे. तर चला गाईज, आपल्याला पुढून बी पिकअप आहे. यायला तर ते कस्टमर पण आले. तर हॅलो गाईज, तर आता आलो आपण फूड मॉलवर. आलो आपण. इथं लावली गाडी साईडला, इथं लावली आपली गाडी. हे बघा कस्टमर खूप चांगले आहेत. हे लोगावला सोडायचं ड्रॉप. मी गाडीमध्ये बसून बोलतो तुम्हाला. कस्टमर एक नंबर आहे. कस्टमरचं काही टेन्शन नाही.
आणि बरं आहे सगळ्या गोष्टी. आता इथं निघल 10-5 मिनिटात. हॅलो गाईज, तर आता आलो आपण. 9 वाजलेत बघा. 8 वाजून 54 झाली ते. आत्ता आलो आपण लोहगावला ड्रॉप सोडलेला आहे इथं. आता आपण एक्झिट करायलो. तर खूप टाइम लागला कारण की घाटामध्ये जाताना ट्रॅफिक होती, येताना होती. आणि आपल्याला या ट्रिपची दिली उबरने 2000ला वर दिली वाटते थोडीफार. इथं या सोसायटीमध्ये नेटवर्क नाही कारण की इकडे फुल हे आहे. तर आता बघू. इकडून गेट पण बंद आहे वाटायचं. बघा, बंद आहे इथे गेट. बघू आपण कुठून जायचं. वाट आता ते रस्ता. आणि आपण आता बघू. आपण आता एअरपोर्टला जाऊन जमलं तर आता उशीर व्हायला खूप जायला. नाही तर मग जाऊ. तर सांगाल मी गाईस कुठं थांबायचं काय नाही. आता गाडी एकदा बाहेर काढून बोलतो तुम्हाला. हे बघा, या सोसायटी मध्ये सोडल्या. या सोसायटीवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे इथे ड्रॉपचा. इकडे. तर आत्ता चाललो आपण लोहगावहून एअरपोर्टच्या दिशेने. हॅलो गाईज, तर आत्ता आलो आपण एअरपोर्ट जवळ. इकडे बघा, एअरपोर्ट जवळ आलो. लोहगावहून ट्रिप सोडून एअरपोर्ट जवळ आलो. एक नंबर फॅमिली होती. तर आपल्याला उबरनं चांगले पैसे दिले या ट्रिपचे. 2180 रुपये काहीतरी दिले. हा, म्हणजे 2180 दिले कम्प्लीट. तर मी बघले 5400 रुपयाचं काम झालं आपलं सगळं. तर एक नंबर आज काम झालं. टाइम पण काही झाला नाही. 9 वाजली. 9 वाजता ड्रॉप सोडला मी समजा तिथे 8:55ला. तर एक नंबर आज काम झालं उबर मध्ये. आणि अशीच रोज जेव्हा उबरनं ट्रिप आपल्याला चांगलं होते आपल्याला, म्हणजे आता काय तकलीफच गेली नाही कारण की तिथं टच झाल्या सवच मला रिटर्न भेटली ट्रिप. की ते चांगलं झालं. आणि फॅमिली येताना तर खूप चांगली होती, जातानाही चांगली होती. ट्रिप चांगली झाली सगळी आज. कारण की आपण आधी 1100 रुपयाचं इथं पुण्यामध्ये काम केलं होतं, त्यामुळं आपल्याला पैसे जास्त झाले. तर मी स्क्रीनशॉट देईल बाजूला आज सगळे पैसे किती झाले ते. तर आता आपल्याविषयी गॅस 2दा टाकला होता आपण. जे सकाळी एकदा टाकला होता, पुन्हा एकदा एक टाकीवर. म्हणजे तर आपला गॅस गेला 1400 रुपयाचा गॅस गेला आपला. बाकीचे राहिले आपल्याला बघा आता. तर बऱ्यापैकी झालं काम आपलं काहीच. तर काम म्हणजे 14-15 घंटे काम झालं आपलं आज. तर गाईज, मी ज्या दिवसपासून समजा काम करायलो त्या दिवसपासून माझं काम कधी पण एक 12 घंट्याच्या कमी कधीच नाही. 12 घंट्याच्या वरच. मग ते किती हो, 2,500 जरी झाली तरी 12 घंट्यावर काम. म्हणजे त्या काम ज्या दिवशी काम नसल्या दिवशी तरी म्हणजे ठीक आहे की बुवा तुम्हाला थोडं जास्त करावं लागते. पण काम असलं तरी कमीत कमी आपल्याला ज्या दिवशी 5,000 दिवस म्हणजे एका दिवसात 5,000 काम झालं, 5,000चं किंवा 7,000चं. 7,000चं म्हणजे कधी कधी म्हणजे खूप वेळेस होती महिन्यात 8 वेळेस तरी 6,000-7,000 रुपये होती. आता रेग्युलर ब्लॉक बनवायला त्याच्यामुळं कळायले. तर ज्या दिवशी आपलं 2,500चं 2,000चं काम झालं त्या दिवशीचे जे पैसे आपले ते त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊन आपल्याला कमीत कमी 3,000 रुपये रोज पडला पाहिजे. तर आपल्याला म्हणजे गाडीचा EMI किंवा हे ते सगळ्या गोष्टी होत होत्या. 3,000 रुपये आपल्याला राहायला पाहिजेत CNG जाऊन. CNG म्हणजे 500-700-800 रुपयाची जरी गेली तर असं काम जर लागलं तर बरं आहे. नाहीतर मग म्हणजे आता गाडीचं मेंटेनन्स आहे, मला सर्व्हिसिंग करावं लागते एका महिन्याला. 1.5 महिन्याला माझी सर्व्हिसिंगला येते गाडी. कारण की 1.5 महिन्याला 10,000 किलोमीटर होतेच. 1.5 महिन्याच्या आधीच होती. 1 महिना 4-5 दिवसाला, 7-8 दिवसाला मी गाडी सर्व्हिसिंगला 100% नेतो.
जे होतेच किलोमीटर 100% होते. आता बघा ना आज किती झाले. आज मी पुण्यामध्ये जवळपास 70-80 किलोमीटर गाडी चालवली होती. 80 किलोमीटर. आणि मुंबईला 160 जाणं, 160 येणं. म्हणजे वर झालं असेल थोडं, कमी झालं असेल थोडंफार, पण 160. असं जर समजा साडे हो 380 जवळपास चालली गाडी आपली. 380 म्हणजे खूप आहे रनिंग. रोजची 380 किलोमीटर. तर अशा प्रकारे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आता खूप वेळ व्हायला ब्लॉगला, खूप मोठा पण व्हायला ब्लॉग. तर आपण ब्लॉगला इथं संपू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू गाईज पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.